सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्त प्रिय जनांना ख्रिस्ती मंडळीला आणि जे ख्रिस्ती नाहीत त्यांना पण सलाम जय ख्रिस्त. कारण ख्रिस्ताचा सलामचा अर्थ आहे तुम्हा शांती असो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा पुनरुत्थान होतो तेव्हा तो शिष्यांना जेव्हा घरात येऊन भेटतो तेव्हा फर्स्ट शब्द प्रभू येशू मसीह म्हणतात तुम्हा शांती असो. शांती म्हणजे काय प्रियजन, जी आम्हाला जेव्हा आपल्याला त्याची शांती मिळते प्रभू येशू मसीहची, तेव्हा आपण आपल्या जीवात्म्याला फार आनंद मिळतो, फार हिंमत येते, फार धैर्य मिळते, फार शक्ती मिळते. आपण दुर्बळ जरी आहोत, जरी आपण अशक्त आहोत, आपण आजारी आहोत, परंतु प्रभू येशू मसीहच्या महान अशा नावात किती मोठं सामर्थ्य आहे, किती मोठं बळ आहे, किती मोठी मुक्ती आहे आम्हाला मिळते, किती मोठं तारण आम्हाला मिळते, किती मोठं स्वतंत्रता आम्हाला मिळते. ते स्वतंत्रता म्हणजे पापातून आजादी. प्रियजनांनो, पाप करण्यासाठी नाही बरं, पाप करू नये याची आजादी आहे आम्हाला, की आम्ही पाप करू नये. पाप आम्हाला करा लावणार जरी सैतान, तर त्या सैतानाला आम्ही पायाखाली टाचेखाली आम्ही ठेचून त्याचा पेस्ट बनवून त्याला पेस्ट करून टाकू. प्रियजनांनो, त्याला धोबी पछाड देऊन टाकू, तो आमच्याजवळ फटकणार नाही. येशूच्या नावाने तो थरथर कापतो आणि पळून जातो. प्रियजनांनो, हे तुम्हाला माहीत असेल, कारण तुम्ही देखील येशू मसीहचे लेकरं आहात. प्रियजनांनो, चला आता वचनाकडे आपण वळूया. मत्तई शुभवर्तमानीचा सुंदरसा अध्याय परमेश्वराने मला दिलेला आहे. प्रियजनांनो, मत्तई शुभवर्तमानीचा 13वा अध्याय आणि 44 ते थोडे वचन आपण बघूया. 44 to 48 वर्सेस. 13th चॅप्टर 44 to 48 वर्सेस. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ठेव. हेडिंग आहे बघा, तुम्ही पण आपले पवित्र शास्त्र उघडू शकता प्रियजनांनो, आणि सुंदरचं हेडिंग आहे ठेव. बघा, ठेव म्हणजे काय? ठेव म्हटलं तर अरे बापरे, काहीतरी ठेवलंय हा माझ्या मम्मीनं, काहीतरी माझ्या आप्पांनी माझ्यासाठी ठेवलेला आहे तो डब्बा. त्या डब्यामध्ये काहीतरी सोनं, काहीतरी रुपये, काहीतरी ठेव आहे माझ्यासाठी, असं आपण लेकरांना जगिक दृष्टीनं वाटते हे ना प्रियजन. प्रत्येकाला आशा असते, प्रत्येक लेकराला आशा असते आपल्या आई वडिलांवर, की माझ्यासाठी काहीतरी डबुल्यामध्ये त्यानं ठेवलेली ठेव, त्याला म्हणतात ठेव. प्रियजनांनो, बघा, स्वर्गाचे राज्य प्रभू येशू मसीह जगात असताना त्यांनी स्वर्गाचे राज्य कसे असतात ते आपल्याला त्याच्या एक्झाम्पलच्या द्वारे आपल्याला समजेल अशा रीतीनं त्यांनी उघडकी सांगितलं आहे. प्रियजनांनो, दाखल्याच्या द्वारे, दाखला म्हणजे एक्झाम्पल. आणि ठेव, ठेव, मोती व जाळे. तर पहिला वाक्य आपण ठेव घेऊया. ठेव काय होती? ठेव त्यांनी कशा रीतीने आपल्याला एक्सप्लेन केलं. शेतात लपविलेल्या ठेव होती एक. तर ती ठेव एका मनुष्याला सापडली. बघा, एका मनुष्याला ती ठेव त्या शेतामध्ये सापडली. शेतीचं काम करता करता ती ठेव त्याला सापडली. आणि त्याने काय केले? त्याने ते लपून ठेवले. ती ठेव त्याने लपून ठेवली, त्याने दाखवलं नाही कोणाला. मग तो काय करतो? मग त्याला आनंद होतो ना प्रियजन, अरे ठेव मला मिळाली, किती मोठी ठेव आहे. म्हणजे ती किती मोठी ती संपत्ती असेल प्रियजनांनो. तर ती संपत्ती आहे एवढी मोठी, तुम्ही आता काय करू मला पण त्याला खूप आनंद झाला ना, खूप मोठी ठेव होती, खूप आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात तो जातो आणि काय करतो? तो जे काही त्याचं आहे सर्वस्व, घर दार बकऱ्या गाढव गाय काय असेल ते तो सर्व विकता करतो. आणि काय करतो? ती ठेव तो विकत घेतो. ती ठेव जी शेतामध्ये आहे ती शेतच पूर्ण तो विकत घेतो. आपले सर्वस्व विकतो व ते शेत विकत घेतो. बघा, किती सुंदर उघडकीस केलेले परमेश्वराने ना. प्रभू येशू मसीहने किती सुंदर दाखला, एकदम डिसिप्लिन, एकदम बरोबर व्यवस्थित त्याची व्यवस्था, त्याची डिसिप्लिन, त्याचं कसं सिक्वेन्स वाईज बरोबर असं आहे. तर अशा रीतीने मग अशाने काय केलं? त्या मनुष्याने काय केलं? त्याला भेटलं, त्याला आनंद झाला की एवढी मोठी संपत्ती मला मिळाली, आता मी काय करू? सर्वस्व त्याचं विकलं. प्रियजनांनो,
हे वचनाचा फार मोठा गूढ रहस्य आहे, जे मला परमेश्वराने उघडकीस आणलं. त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांनी मला उघडकीस आणलेले आहे. प्रेजरांनो, ते म्हणजे काय? तिने हे सर्वस्व काय विकले? त्याचं काय होतं सर्वस्व? त्याचं काय सर्वस्व होतं? प्रियजनांनो, एक्झाम्पल दिलेलं आहे की तिने सर्व काय, त्याचं जे काय होतं मालमत्ता, ते सर्वस्व विकलं. आज आपल्याला, तुम्हाला, मला, माझ्याकडे काय मालमत्ता आहे? प्रियजनांनो, काय मला मालमत्ताच्या विषयी परमेश्वर काय, ती कोणती मालमत्ता आहे? ते विकटाक करून ती शेत तो घेतो, सगळं काय विकटाक करतो, आणि ती ठेव जी आहे, ती ठेव मिळवण्यासाठी तो सर्वस्व टाकून देतो. आज ते सर्व विकटाक काय करायचं आहे? आज आपल्याला, तुम्हाला, मला, आपल्यातलं सर्वात असलेला रागिष्ट स्वभाव, क्षमा न करणं, है ना? क्षमा आपण कोणाकोणाला करत नाही, राग करतो, क्षमा करतो, है ना? आपण विसरत नाही. त्यांनी मला राग दिलेला आहे, ते राग मी विसरणार नाही, मी तिला क्षमा करणार नाही, मी ते विसरणार नाही. हे जे आहे आपल्यामध्ये, हे जे पाप आहे, हे सर्व पाप आहे प्रियजनांनो. आणि हे पाप कोण करायला लागतो? शैतान. हा जो शैतान आहे, याला आपल्याला काय करायचं? याला आपण सोडणार तर आपण प्रभू येशू मसीहच्याकडे जाणार ना प्रियजनांनो. बघा प्रियजनांनो, 2 ड्रायव्हर आहेत आपल्या जगिक जीवनामध्ये. 2 ड्रायव्हर आहेत. एक ड्रायव्हर आहे तो दुष्ट लबाड शैतान, जो आपल्या कानामध्ये येतो, हळूच करून बोलतो, तुला देवाने सांगितलंय का हे फळ खायचे नाही? हवाबाईला फर्स्ट त्यांनी कशी भुरळ टाकली बघा. तुला देवाने सांगितले का की तू खरंच हे फळ नाही खायचं? हे फळ खाशील तू मरशील, असं सांगितलंय का? तो म्हणतो, नाही, हे फळ खा तर तू मरणार नाहीस. बघा कशा रीतीने भुरळ टाकून देवाच्या अगेन्स्ट तिला केलं. देवाच्या अगेन्स्ट भुरळ टाकली ना, की तू फळ खा, तू मरणार नाहीस, तू मरणार नाही, तू फळ खा. आणि मग हे झालं, सैतानाने भुरळ टाकली. आणि मग इथं आहे प्रभू येशू मसीह, तो आपल्याला म्हणतो, सर्व काही तुमच्या अपराधांसाठी, तुमच्या पापांच्या क्षमेसाठी, तुमचा उद्धार, तुमचं तारण होण्यासाठी मी प्राण दिला. तुम्ही माझ्यासाठी आज काय करताय? प्राण देऊन सुद्धा तुम्ही माझं ऐकत नाहीये. मग आपण कशामध्ये, कोणत्या कॅटेगरीत जाणार प्रियजनांनो? विचार करा. आज तुम्हाला समय आहे, मला समय आहे, की परमेश्वराने दिलेला तुम्हाला मला समय आहे की आपण पश्चाताप करावा, क्षमा मागावी, लीन नम्र व्हावं, आणि पापाचा त्याग करून या सैतानाला पायाखाली कुचलून प्रभू येशू मसीहच्या त्या ट्रेनमध्ये, त्या नावेत, जी नाव प्रभू येशू मसीहची नाव आहे, जी आपल्याला स्वर्गात नेती, त्या नावेमध्ये आज बसायचे आपल्याला. जशी जी नाव नोहाची जी नाव होती, ती कोणी बंद केली? परमेश्वराने. परात्पर परमेश्वराने ते लॉक केलं होतं, कोणी उघडू नाही शकत. 40 दिवस 40 रात्र पाऊस होता मुसळधार, सगळे मेले, पूर्ण जग समाप्त केलं परमेश्वराने, सगळं जग संपवलं. आज तुम्हाला मला समय आहे. त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं महान असं बलिदान त्यांनी केलेलं आहे. प्रियजनांनो, तुम्ही फिरा, पुन्हा जग फिरा, हिमालयात जा, काय काय करायचं तुम्हाला करा, टकलं करा, पाय नंगे घेऊन पळा. शेवटी तुम्हाला या प्रभू येशू मसीहकडे, या क्रूस खांबाकडे तुम्हाला याच लागेल. कारण हाच आहे उद्धार करता, खरा उद्धार करता तारणारा. प्रियजनांनो, यावेळेस मला सुंदरसं गाणं म्हणून वाटत आहे. प्रियजनांनो, छोटंसं गाणं म्हणते. खिळे व भाला ज्याने साहिला तोची सद्गुरु खरा हो. खिळे
भाला ज्याने साहिला तोची सद्गुरु खरा हो, सद्गुरु खरा तोची सद्गुरु खरा, तारणारा तो हिरे व भाला ज्याने साहिला तोची सद्गुरु खरा हो. लहानपणी माझी मम्मी मला शिकवायचे गाणं, तर आम्हाला अजूनही ते गाणं आम्ही मरेपर्यंत नाही विसरू शकत प्रियजन, कारण त्याची प्रीती आमच्यावर आहे ना. त्याची प्रीती कशी, त्याच्या प्रीतीपासून तुम्हाला मला कोण विभक्त करू शकते? कोणीच नाही. तलवार मरण, देवदूत अधिपती, तलवार नग्नता उपास मार, ही आम्हाला विभक्त करणार? अगदी नाही. त्याच्या प्रीतीपासून, प्रभू येशू मसीहच्या प्रीतीपासून जगात कोणीच आम्हाला विभक्त करू शकत नाही. प्रियजनांनो, ही झाली ठेव. त्यांनी काय केलं? त्यांनी त्याचं सर्वस्व म्हणजे हे सर्व पाप, हे सर्व सैतानाला सोडून त्यांनी प्रभू येशू मसीहकडे तो गेला. हे मिळवण्यासाठी, प्रभू येशू मसीहला, प्रभू येशू ख्रिस्ताला मिळवण्यासाठी त्यांनी सर्व विकटाक केलं. आणि दुसरं उदाहरण मोतीचं. मोतीचं काय झालेलं आहे? मोती जो असतो, मोती जे शोधणारे असतात ना प्रियजनांनो, ते फार ज्ञानी पण असतात ना. फार ते गोताखोर ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये गोताखोर, मोती का गोताखोर. तो मोती शोधणारा जो व्यापारी असतो तो खूप ज्ञानी पण असतो आणि तो एकदम मोलवान, त्याला अतिशय मोलवान म्हणजे छोटा मोती ज्याला पर्ल म्हणतात प्रियजनांनो. मोती म्हणजे फार मुश्किलने मिळते बरं ती मोती, आणि तो पर्ल महागातला महाग येतो, मोलवान मोती त्याला मिळाला. तो काय करतो? तो काय करणार प्रियजनांनो? त्याला ती अनमोल मोती मिळाली, अति मोलवान मोती मिळाली, आढळली. मग त्याने काय केले? जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. सर्वस्व विकून टाकले त्यांनी. आणि ती मोती म्हणजे प्रभू येशू मसीह, जो खरी मोती आहे, आपली खरी संपत्ती आहे, खरं धन, खरी श्रीमंती, खरी संपत्ती, ते त्याने मिळवलं प्रियजनांनो. ते अद्भुत आहे प्रियजनांनो. प्रभू येशू मसीह म्हणतात, तुम्ही स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी झटा. त्याचा अर्थ काय प्रियजनांनो? स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी झटा म्हणजे काय? स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी झटा म्हणजे प्रभू येशू मसीहला मिळवण्यासाठी झटा. त्याला पिलकून, त्याला चिटकून, त्याच्या वचनाला दृढ धरून, त्याच्या आज्ञेला दृढ धरून त्याच्या अनुसार चालण्यास शिका. त्याच्या पावलावर पाऊल देऊन चालण्यास शिका. त्याच्या लेकरू म्हणून आपल्याला त्याने अधिकार दिलेला आहे की तू माझा मुलगा आहे, तू माझी मुलगी आहे. त्याने त्याच्या पवित्र जिवंत देवाच्या रक्ताने, अनमोल अशा ज्याचा मोल नाही, त्याच्या पवित्र रक्ताने त्यांनी मला आणि तुम्हाला विकत घेतलेलं आहे प्रियजनांनो. कोणत्या पाण्यानं नाही, कोणत्या मोतीनं नाही, कोणत्या सोन्याने, चांदीनं नाही, पैशानं नाही, तर त्याच्या स्वतःच्या पवित्र बहुमूल्यवान जिवंत देवाच्या रक्ताने ते विकत घेतलेले प्रियजन. ही प्रीती त्याची आहे, एवढी मोठी प्रीती त्यांनी करून दाखवली. तर आज तुमचा आणि माझा टर्न आहे की तुम्ही आणि मी त्याच्यावर कशी प्रीती करतो. फक्त 2 आज्ञा पालन करायचे प्रियजन. फार कठीण आहे का? टकलं करायचंय का? चाबूक खायचे का? मार खायचंय का? नाही, काहीच नाही. फक्त 2 आज्ञा पालन करायचे. फार मोठं डोंगर तोडायला सांगितलं नाही परमेश्वराने आपल्याला. टकलं नका करू, नांगडे पाय नका चालू, काहीच नाही पाहिजे त्याला, काहीच नाही पाहिजे. फक्त तुमचं आणि माझं पश्चातापी हृदय अंतःकरण की मी पापी आहे आणि तू माझा तारणारा, वैयक्तिक माझा तारणारा तू आहेस, माझा परमेश्वर तू आहेस. माझ्यावर प्रीती तुने केली, सगळं जगावर प्रीती तू केली, परंतु माझ्यावर आज प्रथम तू प्रीती केलेली आहे. माझा परमेश्वर तू आहे, माझा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. तू माझा तारणारा, उद्धार करता जिवंत देव आहे. हे सर्व मोलवान मोती माझा प्रभू येशू मसीह आहे. त्याच्या पुढे कोणताच संपत्ती नाही. आपल्याला 4 व्हीलर नाही, प्लॉट नाही, मोठे मोठे घरं दार तुमच्या माझ्या संख्या येणार आहेत का प्रियजनांनो? बिलकुल नाही.
आपण नेकड आलो, नंगे आलो आपण तसेच जाणार आहोत. काहीच नाही, खाली हात आहे, खाली हात जाणं आहे प्रियजनांना. परंतु काय येणार आहे आपल्या समोर? त्याचा विश्वास त्यांनी पेरलेला, जो विश्वासाचं प्रीतीचं बी, जो विश्वासाचं बी त्यांनी जी पेरलेली आहे ती आपल्याला जाळ ठेवायची आहे. आणि जो टॅलेंट त्यांनी दिलेला आहे, ज्याप्रमाणे शंभरोनी स्त्री पाणी मागतो येशू मसीह त्याला, मला पाणी दे करून. ती म्हणते, मी तुम्हाला कसं देऊ, तुम्ही यहुदी आहात आणि मी शंभरोनी आहे. प्रभू येशू मसीह म्हणतात, तू जर मला मागितले असते तर मी तुला जीवनाचे पाणी दिले असते आणि तुला तहान लागली नसती. तर तिने जगिक दृष्ट्या विचार केला, मला इथपर्यंत यायची गरज नाही पडणार, फार लांबून ती यायची आणि सर्वांना लाजून काजून रात्रीची यायची पाणी भरायला प्रियजनांनो. कारण ती बेबिचारी स्त्री होती. प्रभू येशू मसीहने तिला ओळखले आणि जेव्हा ती शंभरोनी स्त्रीनं प्रभू येशू मसीहला ओळखले तेव्हा तिनं काय केलं? तिची घागर, तिचं ते रस्सी घागर बिगर सर्व फेकून टाकून, आणि त्या लोकांशी ती लाजत होती, घाबरत होती, त्यांच्या समोर त्यांच्या जवळ दरवाजा ठोकून तिनं सांगितलं, मला मसीहा मिळालेला आहे, या तुम्ही पण बघा, तुम्ही पण भेटा. आज प्रियजनांनो, तुम्हाला मला तेच करायचं आहे. प्रभू येशू मसीह तुम्हाला लाभलाय का? या जगात येण्याचा ध्येय आपला काय प्रियजनांनो? तुमच्या माझ्या निर्माणकर्त्याला आपण ओळखावं. आपल्या मायला, आपल्या आप्पाला ओळखण्यासाठी नाही पाठवलं परमेश्वराने. आपला भाऊ, आपली बहीण, तिचं कसं प्रेम आहे, ती का भांडते ते ओळखण्यासाठी नाही, तर माझा निर्माणकर्ता कोण आहे, माझा उद्धार करता कोण आहे, माझा तारणारा कोण आहे, मी मेल्यावर मला कुठे जायचंय हे ओळखण्यासाठी, त्याला ओळखण्यासाठी त्यांनी आपल्याला या जगात पाठवलेलं आहे प्रियजनांनो. हे तुम्हाला मी साफ उघडकीच सांगते. हे मला जे परमेश्वराने प्रगटीकरण केलेलं आहे त्याच्या पवित्र वचनाच्या द्वारे ते तुम्हाला आम्ही शेअर केलं की परमेश्वराने तुम्हाला मला या जगात त्याला मिळवण्यासाठी पाठवलेलं आहे, त्याला ओळखण्यासाठी की जिवंत देव तुझा निर्माण करता, माझा निर्माण करता कोण आहे? तो आहे तुमचा त्रिएक परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्त, और कोई नाही. प्रियजनांनो, त्याला मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याच्यासोबत आपल्याला जे काय जगी गोष्टी पाहिजे ते सर्व काही त्याच्या समयात तो आपल्याला कल्पना नाही करू शकत. अशा रीतीनं तो त्याच्या आकाशाचे कपाट उघडून तो देतो का नाही, त्याची प्रचिती पहा प्रियजनांनो. आणि त्याची प्रचिती मी अनुभव केलेली आहे आणि त्या विश्वासाने त्या जिवंत साक्ष देत मी उभी आहे की माझा परमेश्वर किती चांगला आहे. माझ्या परमेश्वराची मी प्रचिती घेऊन पाहिली, त्याने आकाशाचे कपाट उघडून मला आशीर्वाद दिले. प्रियजनांनो, जैविक दृष्टीने आपण जरी कमी पडलो, परंतु स्वर्गाच्या त्याच्या दृष्टीत त्याच्या याने आपण धनवान आहोत. खरी श्रीमंती आमचा प्रभू येशू मसीह, खरा जिवंत देव, जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो आमच्या संगती आहे आणि तो आम्हाला नेण्यासाठी येणार आहे. प्रियजनांनो, प्रभू येशू मसीह आमचा त्रिएक परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या समोर उभं राहण्यासाठी, त्याच्या संगती येण्यासाठी तयार करो. आमेन.